नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलवर. सेट संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे. सेट परीक्षेचा जो पहिला पेपर आहे, सामान्य पेपर 1, सर्वांसाठी हा सारखा असतो पेपर आणि या पेपरमध्ये 10 टॉपिक्सवरती प्रश्न विचारण्यात येतात. ते 10 टॉपिक्स कोणकोणते आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप एक या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सर्वप्रथम पाहूया आपण पहिला टॉपिक्स, अध्यापन दृष्टिकोन. अध्यापन दृष्टिकोनमध्ये आजचे विद्यार्थी उद्याचे अधिव्याख्याता होणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपण शिक्षक आहोत असे समजून शिक्षकांसाठी असणारे आवश्यक गुण, शिस्त, वर्गातील संभाषण, विद्यार्थ्यांवर नियंत्रण, विषयाचे ज्ञान या घटकांचे उत्तम ज्ञान आत्मसात केल्यास परीक्षेतील प्रश्न व्यवस्थित तुम्हाला सोडवता येणार आहे. म्हणजे या टॉपिक्सवरती जर तुम्हाला प्रश्न जर विचारण्यात आला तर त्या संदर्भामध्ये शिक्षक कसा असला पाहिजे, शिक्षकांमध्ये गुण कसे असले पाहिजे, शिक्षक हा कसा शिस्त असला पाहिजे, वर्गातील त्याचे संभाषण कसे असले पाहिजे, त्या शिक्षकाचे एका उत्तम शिक्षकाचे विद्यार्थ्यांवर कशा प्रकारचे नियंत्रण शकते आणि एक शिक्षक स्वतःच्या विषयामध्ये कसा पारंगत असू शकतो इत्यादी घटकांवरती हे जे सर्व घटक आहे हे तपासण्यासाठी या अध्यापन दृष्टिकोनावरती 3 ते 4 प्रश्न विचारण्यात येतात. हा टॉपिक तुमचा क्लिअर असला पाहिजे. त्यानंतर पाहूया आपण दुसरा टॉपिक्स, तो आहे संशोधन विषयक दृष्टिकोन. आता हा संशोधन विषयक दृष्टिकोनमध्ये बघा, हा संशोधन विषयक दृष्टिकोन आपण स्वतः संशोधन करत आहे, त्यामध्ये कोणत्या गोष्टीची वर्गवारी असायला पाहिजे, त्याचे प्रकार कोणते, मानके कोणती, आपले संशोधन किती उत्तम होईल याचा सखोल अभ्यास केल्यास नक्कीच हा घटक तुम्हाला सोपा जाईल. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं MPhil झालं, आता MPhilची डिग्री तर कॅन्सल केली आहे. PhD करणारे विद्यार्थी यांना सखोल संशोधन करावं लागते, पण तुम्हाला या संशोधनाबद्दल थोडीफार तरी बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे. कशी असली पाहिजे? तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे या संशोधन विषयक दृष्टिकोन या टॉपिक्सवरती. यावरती प्रश्न विचारण्यात येतात. हा टॉपिक तुमचा क्लिअर असला पाहिजे. त्यानंतर बघा तिसरा टॉपिक्स पहा, तो आहे संप्रेषण म्हणजेच संवाद. संवाद हे विद्यार्थी शिक्षक यांच्यामधील ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे, त्यामुळे प्रभावी संप्रेषणाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. मी एका टॉपिक्सवरती तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहो. आपल्या चॅनलवरती या संदर्भामध्ये या एका टॉपिकचे सेपरेट व्हिडिओ दिलेले, ते तुम्ही सखोल इन्फॉर्मेशन त्यामध्ये पाहू शकता. बघा, संप्रेषण, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक यांचा संबंध जेव्हा वर्गामध्ये येतो आणि वर्गामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण हा शिक्षक जेव्हा करतो, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकामध्ये जो संवाद साधला जातो त्यालाच काय म्हटलं जाते? संप्रेषण. तर या टॉपिक्सवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. हा टॉपिक्स तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात असला पाहिजे आणि या टॉपिक्स तुमचा क्लिअर असला पाहिजे. संप्रेषण, ओके, तर हा तुम्ही क्लिअर करा, अभ्यास करा यावरती. त्यानंतर बघा चौथा टॉपिक्स आहे यामध्ये उतार्यावरील प्रश्न. उतार्यावरील प्रश्नांमध्ये जसं उतारा वाचत असताना खालील 2 प्रश्नांची उत्तरे, म्हणजे 2 प्रश्न या उतार्यावरती दिले असते. त्यामध्ये बघा, लेखकाचा उद्देश कोणता, उतार्यामध्ये संकल्पना कोणती, कोणत्याही शब्दसमूहाला शीर्षक बनवण्यासाठी एका विशिष्ट साच्यात रूपांतरित व्हावे लागते, म्हणून शीर्षक यामध्ये अंतर्भूत होऊ शकेल असा पर्याय तुम्हाला निवडावा लागत असतो. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असे परीक्षेचे स्वरूप असते, तरी दिलेल्या उतार्याच्या म्हणजे साधारण आकलनावरून प्रश्नाचे उत्तर मनामध्ये तुम्हाला पॅसेज किंवा उतारा वाचत असताना तुम्हाला करावे लागते मनामध्ये. आणि पर्यायातील अर्थाच्या छटा एकसारख्या असतात व त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की तुम्ही जेव्हा उतारा वाचत असतात तर जे ठळक मुद्दे आहेत ते तुम्ही अंडरलाईन करायचे आहे आणि ते अंडरलाईन केलेले मुद्दे तुम्ही मनामध्ये प्रश्न तयार करून लक्षात ठेवायचे. जर प्रश्न जर विचारण्यात आला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज देता येऊ शकेल. त्यानंतर टॉपिक्स आहे 5वा बघा,
अंकगणित आणि तर्कशास्त्रीय. या अंकगणित आणि तर्कशास्त्रीय याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात येतात. या घटकावरील प्रश्नामध्ये भरपूर विविधता आहे. तरीही नातेसंबंध, दिशा, कालमापन, बैठक व्यवस्था अशा घटकांवरती प्रश्न विचारण्यात तुम्हाला येतात. तर अशा संदर्भामध्ये आपण स्वतः त्या ठिकाणाचा भाग आहोत असे समजून प्रश्न म्हणजे जर तुम्हाला प्रश्न म्हणजे आलेच नातेसंबंध जर प्रश्न आला तर आपल्याच नात्यामध्ये म्हणजे गणना करून आपलं नाते कुठं कुठं जुळते हे प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं. दिशा, आपण दिशावर जर प्रश्न विचारता आपणच तिथे आहो बा त्या ठिकाणी असं समजून त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर टॉपिक्स आहे 6वा. बघा 6वा टॉपिक्स आहे आलेख वाचन आणि स्तंभ. आपल्याला माहीत आहे मित्रांनो, 10व्या वर्गात असताना आपल्याला आलेख वाचनवरती प्रश्न यायचे मॅथमध्ये. त्यानंतर स्तंभावरती प्रश्न विचारण्यात यायचे. स्तंभ लेखन, आलेख वाचन हे प्रश्न आपण 10वीमध्ये शिकलो आहे. आलेख, स्तंभ इत्यादीवरील प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणीच असतात. फक्त आपल्याला ते नेहमी टक्केवारी सांगा, नफा-तोटा किती, फरक किती इत्यादींच्या स्वरूपात विचारतात. आणि यासाठी शेकडेवारी आहे, वय आहे, सरासरी आहे, नफा-तोटा आहे, आकडेवारी आहे, पूर्णांकावरील काही उदाहरणे आहेत इत्यादींचा सराव जर तुम्हाला करायचा आहे त्याचा फायदा या परीक्षेमध्ये होत असतो. जर यावरती प्रश्न विचारण्यात आले तर तुम्हाला आलेख आणि स्तंभ वाचन म्हटलं तुम्हाला मी नफा तोटा, पुन्हा वयवारी, नफा तोटा, आकडेवारी, पूर्णांकावरील काही उदाहरणे आहेत ते हे प्रश्न तुम्हाला सरावाद्वारे सोडवता येणार आहे. त्यानंतर टॉपिक्स आहे 7वा संगणक कॉम्प्युटर. MSCIT जे विद्यार्थी झालेले आहे त्यांना माहीत आहे संगणकाविषयी थोडीफार तरी माहिती असते. पण बघा संगणकावरील प्रश्नांसाठी संगणक विषयाचे मूलभूत ज्ञान आत्मसात करायला पाहिजे. त्यासाठी MSCITचे पुस्तक किंवा इतर स्रोत जसे की इंटरनेटचा वापर करता येईल यासाठी, किंवा या घटकांवर जे काही बायनरीचे डेसिमल रूपांतर करणे, संगणकाच्या संदर्भातील संज्ञांचे संक्षिप्त रूप, नवीन संगणक प्रणाली इत्यादी प्रकारचे प्रश्न जे आहे तर तुम्हाला या संगणक कॉम्प्युटरच्या म्हणजे टॉपिक्सवरती बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मराठीमधलं MSCITचं जर पुस्तक जर तुम्हाला मिळालं त्यामधून संगणक म्हणजे काय, संगणकाचे म्हणजे जसं हार्ड डिस्क आहे, फ्लॉपी डिस्क आहे, इनपुट डिव्हाइस आहे, आउटपुट डिव्हाइस आहे, या सर्वांबद्दल माहिती मिळते. त्यामुळे संगणकाचं मराठीमधलं जर पुस्तक जर तुमच्याजवळ असेल तर त्याचा तुम्ही अभ्यास करा. तुमचा संगणक या कॉम्प्युटरचा जो टॉपिक्स आहे हा तुमचा क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर बघा 7वा टॉपिक झाल्यानंतर हा 8वा टॉपिक्स पर्यावरण. प्रदूषणाचे प्रकार, ते कशामुळे होतात, त्यांचे विपरीत परिणाम काय आहे या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातील आहेत. त्यामुळे त्यांची माहिती तशी इतर माहिती जसे की पर्यावरणाचे कायदे आहे, आपत्ती निवारण आहे, वातावरणातील बदल या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. यावरती पर्यावरणाविषयी प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर 9वा टॉपिक्स आहे शिक्षण आणि शासन व्यवस्था. शासन व्यवस्थामध्ये राज्यघटना, संसद, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, सर्वोच्च न्यायालय, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य या घटकांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर उच्च शिक्षण व्यवस्थामध्ये UGC किंवा ओपन युनिव्हर्सिटी आहे, स्टेट युनिव्हर्सिटी आहे, महत्त्वाच्या शिक्षण संस्थेचे उद्देश, शिक्षण उपक्रम या सर्वांची माहिती तुम्हाला गोळा करायची आहे. मित्रांनो, शिक्षण NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2025मध्ये लागू झालेली आहे. तर त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भात काही माहिती तुम्हाला विचारू शकते. तर तुम्हाला शिक्षण संदर्भात माहिती असली पाहिजे. त्यानंतर शासन व्यवस्थेसंबंधी माहिती, नवीन कायदे जे आहेत ते तयार केलेले जाते, नवीन सरकार अस्तित्वात येतात. त्यानंतर नवीन कायदे सोयीसुविधेच्या दृष्टिकोनामधून लोकांच्या त्यामुळे तयार केलेले जातात. तर त्यामुळे तुम्हाला ते माहिती, ते कायद्यांची माहिती, राज्यघटनेमध्ये असलेले कलम आहे, कोणते कलम कशाशी संबंधित आहे ते सर्व माहिती तुम्हाला विचारू शकते. त्यामुळे हा शिक्षण आणि शासन व्यवस्थेचा जो भाग आहे तर तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. सेट संदर्भामध्ये परीक्षेमध्ये पहिल्या पेपरमध्ये यावरती प्रश्न विचारू शकते. त्यानंतर शेवटचा टॉपिक्स पहा चालू घडामोडी. 2024 ते 2025च्या चालू घडामोडी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चालू घडामोडी संबंधित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही वर्तमानपत्र दररोज वाचले पाहिजे. विशेषतः परीक्षेपूर्वीच्या 6 महिन्यातील घडामोडी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संरक्षण, अवकाश, तंत्रज्ञान
पुरस्कार वगैरे आहेत इत्यादींवरील चालू घडामोडीचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. इंटरनेटचा वापर तुम्ही जर केला तर तो चांगला पर्याय आहे. तुम्हाला सांगतो इंटरनेट जे आहे इंटरनेटचा वापर तुम्ही केला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे अभ्यास चांगला होऊ शकते. कोणतीही माहिती आता एका क्लिकवरती इंटरनेटवरती उपलब्ध आहे. तर पुरस्कार असो 2024चे 2025चे त्या संदर्भात सर्व माहिती GKमध्ये चालू घडामोडी तुम्हाला असली पाहिजे यावरती प्रश्न विचारण्यात येतात सेट परीक्षेमध्ये. अशा पद्धतीनं 10 टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. बघा सेट 2025 यामध्ये या 10 टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे हे 10 टॉपिक्स तुम्ही क्लिअर ठेवा. अशा पद्धतीने व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे असे नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध असणाऱ्या माहिती संदर्भात पेपर जे प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर होणार आहे. या 10 टॉपिक्सवरती सेपरेट टॉपिक्स पण आपण घेतलेले आहे. जुने टॉपिक्स आहे तर तुम्ही ते तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि आपल्या चॅनलला जे आहे तर तुम्ही जे शेअर करू शकता. तुमचे विद्यार्थी वगैरे असेल, मित्र मंडळी असेल तर त्यांना त्याबद्दल माहिती. चला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया.